परिवर्तन हा आमचा मुख्य उद्देश आहे की ज्याच्यामध्ये संविधानाला अनुसरून स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकजूट आणि तरी विविधता हा जो भाग आपल्या समाजाचा आहे तो एक गाभा धरून आपण इथे 3 दिवस 20, 21, 22 डिसेंबरला एकत्रितपणे मांडतो आहोत. म्हणजे याच्या आधी पूर्ण महाराष्ट्रभर गावागावातून सेफ्टी ऑडिट म्हणजे जी सामाजिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे या वाहतूक व्यवस्थेमध्ये महिलांची सुरक्षितता, ट्रान्स लोकांची सुरक्षितता ही कशी असेल यासाठी अगदी गावातल्या ST पासून तर शहरातल्या मेट्रोपर्यंत आमच्या जे सगळे कार्यकर्ते सहभागी आहेत त्यांनी याच्यामध्ये काय गोष्टी आहेत नाही आहेत काय असावं, काही चांगल्या गोष्टी काही ठिकाणी आढळलेल्या आहेत पण काही सूचना पण आलेल्या आहेत. आणि हे सांगायला मला खूप आनंद होतो की महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हे सेफ्टी ऑडिट घेण्यात आलेलं आहे आणि याच्यातून अनेक ज्या सूचना आहेत त्या लोकांकडून पुढे आलेल्या आहेत. अपंग लोकसुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले होते, त्यांनी पण हे ऑडिट केलेलं आहे की त्यांच्या दृष्टीने ही वाहतूक व्यवस्था कशी आहे. आणि हा जो सगळा भाग होतो आहे त्याच्यासोबत महिलांवर होणारी हिंसा, त्या हिंसेच्या बाबत काय काय होत आहे, कुठे यंत्रणा कशा पद्धतीने त्याला प्रतिसाद देते नाही देते, हे अनेक चर्चा सगळ्या ठिकाणी ज्या जिल्हास्तरीय परिषदा झाल्या, विभागस्तरीय परिषदा झालेल्या आहेत, या परिषदांमधून ते मांडल्या गेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्या त्या ठिकाणच्या अनेक महिलांनी स्थानिक स्तरावरच्या ज्याच्यामध्ये आदिवासी आहेत, दलित आहेत, भटके विमुक्त आहेत, या सगळ्यांचा सहभाग राहील. परिषदेचं आयोजन कुठे आहे आणि कोण कोण येणार आहे तेवढं सांगा. या परिषदेचं आयोजन मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण सेंटरच्या ठिकाणी होत आहे आणि त्याच्यामध्ये याचं उद्घाटन करण्यासाठी इंदिरा जयसिंग, ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग याच्या वरिष्ठ वकील आणि स्त्रीवादी कार्यकर्त्या पण आहेत, त्यांनी केलेलं आहे. त्या ह्युमन राईट्सच्या पण प्रवक्त्या आहेत. आणि या सगळ्या दृष्टीने दुसऱ्यासोबत ज्या आहेत त्या अनेक सरकारी ज्या याच्यावर राहिलेल्या केंद्रीय महिला आयोगावर राहिलेल्या डॉक्टर सईदा हमीद या पण आहेत. आणि या दोघी मुख्यतः तिथलं जे प्रमुख भाषण आहे ते करणार आहेत. आझाद मैदानावरती महिला एकत्रित जमा होणार आहेत. आम्ही आमचे जे ठराव आहे ते पारित करणार आहोत आणि हे जे महाराष्ट्रभरातून आलेले ठराव आहे हे पारित करत असताना सोबत आमच्या जावेद अख्तर सर आहेत आणि तेही याला संबोधित करणार आहेत. मैम एक चीज़ बोलो ना कि इतना मॉडर्न वर्ल्ड हो गया फिर भी वुमन सेफ्टी नहीं है, तो उसके बारे में आप क्या कहेंगे? हे जे आहे की अनेक गोष्टी झाल्या, तंत्रज्ञान पुढे गेलं पण मात्र महिलांची सुरक्षितता वेगळ्या अर्थाने पुन्हा त्याला एक आव्हान आलेलं आहे की डिजिटल याच्यातनं होणारी हिंसाही तेवढीच वाढते आहे. आणि हे वाढवण्यासाठीचे कारणं जसे दिले की एकतर मोहमाद आहे की ज्याच्यामध्ये स्त्री ही कमी आहे हे समजलं जाणं, तो भाग अजूनपर्यंत जात नाही. म्हणजे आपण तांत्रिकदृष्ट्या कितीही सुधारणावादी म्हटलं तरी इथे मात्र आपण अजूनही मागासलेले असल्यासारखं की स्त्रीला कमी किंवा दुय्यम हे समजलं जातं. तर या बाबतीमध्ये सुधारण्याची गरज आहे आणि त्या सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे विचार करायला पाहिजे. आणि हे पण मला सांगायला आवडेल की आपले अनेक पुरुष साथी या आपल्या ज्या परिषद होणार आहे या परिषदेमध्ये सहभागी होत आहेत. गावागावातल्या जे काही कार्यक्रम झाले त्याही ठिकाणी ते सर्व सहभागी होते. और एक है कि इतना मॉडर्न वर्ल्ड सब लोग आजकल है लेकिन फिर भी लोग अकेले रहते, एकदम अकेले हो गए, लोनलीनेस लगता है कुछ, उसके बारे में कुछ आइडिया है? थोड़ा अलग वो अलग है. अच्छा, ओके.